आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. विठ्ठला, तुझी कृपा अशीच राहू देत माझ्यावर, म्हणजे मी माझ्या या आवाजाने आणि माझ्या मनाच्या सौंदर्याने ह्या रसिकांना अशीच मंत्रमुग्ध करत राहीन. दादा मी आलोच. हॅलो तारा, तू आपल्याच कंपनीच्या मॉडेल हंट मध्ये पार्टिसिपेट केलंस? हो सोहम. हो काय अगं, काय गरज आहे तुला? काय गरज होती म्हणजे? अरे मला ना मॉडेलिंग मध्ये पण करिअर करायचं आहे आणि याची सुरुवात जर आपल्याच कंपनीच्या इव्हेंटने करायला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? अगं पण एकदा मला विचारलं असतं तर काही बिघडलं असतं का? सॉरी सोहम, पण मला नाही वाटलं गरजेचं तुला विचारावंसं. तारा, बबलू, हा हे बघ, दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हा, आपण जे आता हे सगळे रील्स आणि व्हिडिओ जे बघितलेत तर त्यांचा कंटेंट आपल्या कंटेंटच्या जवळ जाणार पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा की जास्त व्ह्यूअरशिप पाहिजे किंवा लाईक्स पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे, लागा कामाला. हो. सोहम, ताराला पाहून नाराज झालास ना? आता नाराजीचा प्रश्न नाहीये. मुळात ताराला हे सगळं करायची गरज काय आहे? हा इव्हेंट आपलीच कंपनी करते. काय हरकत आहे? त्याची इच्छा असेल तर करू दे ना तिला. आणि चांगलं आहे ना, जर टॅलेंट आपल्या घरातलंच असेल तर बेस्ट आहे आपल्यासाठी पण. अरे दादा, तुला पटतंय हे? ऑफकोर्स. ठीक आहे. अहो, ही आपली सावली आहे का? हो, पण मी इथे काय करते? मार्केट आहे ना इथे जवळच, तिथे आली असेल. अच्छा, थांबा. सावली, सावली. अलका थांब ना, हाका नको मारूस. त्यात काय करते ती बघ तर खरं आधी. थांब. हे का? तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित असं काहीतरी सुंदर काम आता माझी लेख करणार आहे. बघ. आजोबा, तुम्हाला पलीकडे सोडू का? हो पोरी, बरं, मी सोडते. उपकार होती. हो, हे का? देव तुझ्या भलं करू. तुम्ही मला सांगा पुढची वाट, मी सोडते तुम्हाला. नको, मी जाईन पोर. नीट जा. हे काय करताय तुम्ही आता? माझ्या लेकीनं आता जे केलंय ना, ते रूपम मॉडेल हंट साठी एक आदर्श व्हिडिओ दिलाय. कळलं? आता माझी लेक या स्पर्धेत भाग पण घेणार आणि जिंकणार पण. देवा, बारीक लक्ष द्या. जा 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 जा. काजू कतली गोड करा. काजू कतली गोडच असे ना, तोंड गोड करा. ते म्हणतात ना, कॉलेज के बिना नॉलेज नाही और फायनान्स के बिना बिझनेस नाही. असं जे कोणी म्हणत असेल ना, त्याला आधी इथे घेऊन ये जा. तिलोत्तमा, मी तुला म्हणालो होतो ना, सारंगची आयडिया मला फार इंटरेस्टिंग वाटते. इनफॅक्ट मला आपल्या इंडस्ट्रीच्या अनेक लोकांचे कॉल झालेत, त्यांनाही त्याचा कॉन्सेप्ट फारच आवडला.
अच्छा, म्हणजे तुझा प्लॅन वर्क करतोय तर गुड, व्हेरी गुड. थँक्यू आई. पण आम्ही ह्या स्पर्धेचा भाग आहोत का नाही? नाही म्हणजे तू अजूनपर्यंत आम्हाला बोलवलं नाहीयेस म्हणून विचारते. आई अगं, आपल्यामधलं जे चॅलेंज आहे ते एक विचारांची लढाई आहे आणि आपल्या विचारांसाठी आपल्या तत्वांसाठी लढत राहायचं हे तुझ्याकडूनच शिकलोय मी. पण आई, या स्पर्धेसाठी तुम्हाला यावंच लागेल. मकरंजी आणि तू या स्पर्धेसाठी ज्युरी आहात. नाही नाही, एक मिनिट सारंग, परवा जे काही मीटिंग मध्ये झालं त्यानंतर मकरंजी खरंच येतील असं वाटतंय तुला? हे बघ आई, मी त्यांना असं वेगळं काही बोललेलो नाहीये. मी फक्त माझी मतं मांडली आहे आणि मला जी सौंदर्याची व्याख्या मांडायची अख्ख्या जगासमोर, ती जर मी तुम्हालाच पटवू नाही शकलो तर मी अख्ख्या जगाला कसं पटवेन आई? सो तुम्ही तिथे असणं फार गरजेचं आहे. पण कधी कधी ना मला तुझं काय करावं काय कळतच नाही. विचार कोणताही असो, तू इतक्या प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करतोस ना की आई म्हणून खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला. थँक्यू. चला निघूया, हा उशीर झालाय. या बस. आता तिलोत्तमा मेहंदळे जज असेल तर तारा जिंकणारच. बिचारा सारंग स्वतःच्या चक्रव्यूहात स्वतःहूनच अडकलाय. सावली, हे बघ, मी मनकवडा नाहीये. म्हणजे तुझ्या मनात काय चालू आहे मी नाही ओळखू शकत सावली. तुला वाटत असेल मी हुशार आहे, पण मी हुशार नाही एवढा की तुझ्या मनात काय चालू आहे मी ओळखू शकेन. सो प्लीज तुझ्या मनात काय चालू आहे मला सांग आणि स्वतःला आणि माझ्या मेंदूला त्रास नको देऊ. ते तिलोत्तमा मॅडम, बस बोल, आईचं काय? मला सारखं असं वाटतंय की माझ्यामुळे तुमच्या दोघांचं नातं बिघडतंय. जर मी नसते ना तर सावली, असं काही नाहीये. तुझ्यामुळे काही नातं वगैरे बिघडत नाहीये. आमच्यात वैचारिक वाद सुरू झालेत आणि ते होणारच ना. अगं साहजिक आहे. इतक्या वर्षांपासून आम्ही जो विचार करत होतो त्याच्यापेक्षा वेगळा विचार करण्यासाठी तू प्रवृत्त केलंयस. पण त्याचा परिणाम घरावर होतोय ना. सावली, या जगात ना दोन गोष्टी शाश्वत आहेत. एक म्हणजे मृत्यू आणि दुसरा बदल. आपण कितीही नाही म्हटलं ना तरी बदल होणारच, नैसर्गिक आहे. आणि जेव्हा बदल होईल तेव्हा तो शांतपणेच होईल याची गॅरंटी नाहीये. वैचारिक मतभेद होतील, वाद होतील, भांडणं होतील, दुसरे फुगवे होतील, पण बदल होणार, बदल घडणार. असंच होत आलंय सावली, असंच होतंय आणि असंच होत राहणार. आता आपल्या घरात पण बघ ना, इतक्या वर्षांपासून एक सिस्टीम चालू होती, ती सिस्टीम बदलते आता आणि बदलणं पण फार गरजेचं आहे. सो त्यामुळे आपण काहीच नाही करू शकत. आपण फक्त एवढंच करू शकतो की टेन्शन घ्यायचं नाही. त्या वेळेला जे योग्य वाटेल ते करूयात. फेस करावं लागेल आपल्याला. तू काळजी नको करू, तू झोप आता, बघू आपण.